गोकुळने सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे तब्बल 5,470 संस्था सभासदांची यादी सादर केली आहे. पण राजकीय गणिते फिरवणारी मुख्य बाब म्हणजे यामध्ये सर्वाधिक 868 संस्था एकट्या करवीर तालुक्यात आहेत. सर्वाधिक दूध उत्पादक संस्था याच तालुक्यात असल्यामुळे संपूर्ण निवडणुकीचे केंद्रबिंदू आता करवीर ठरला आहे. मागच्या निवडणुकीचा इतिहास पाहिला तर 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत 3,659 संस्था मतदानासाठी पात्र होत्या. त्यामध्ये करवीरमधील 642 संस्थांचा समावेश होता आणि याच तालुक्यातून सर्वाधिक 7 संचालक निवडून आले होते. म्हणजेच करवीरचा मतदानाचा कल गोकुळचे संपूर्ण सत्तेचे समीकरण बदलण्याची ताकद ठेवतो, हे यापूर्वीच सिद्ध झाले. सध्या औसायनातील 1,108 संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून दुग्ध निबंधकांच्या कार्यालयात याची अंतिम सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी पूर्ण झाल्यावरच मतदानासाठी पात्र असणाऱ्या संस्थांची अंतिम आकडेवारी समोर येईल. दरम्यान करवीरमधील संस्थांचे मतदान कोणत्या पारड्यात जाणार यावरच गोकुळची सत्ता अवलंबून असल्याने आता महायुती आणि आघाडीने आपला संपूर्ण जीव करवीर तालुक्यावर केंद्रित केला आहे. हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.